जोशी नमस्कार। आमची मुंबई, आपली मुंबई, भारताची आर्थिक राजधानी मुंबई। राजधानी दिल्लीवर जसं परकीय आक्रमकांनी शतकानुशतक हल्ले केले, क्रूर हल्ले केले, हजारो लाखोंना आतापर्यंत मारलं, तसंच परकीय शक्तींच्या दहशतवादी संघटनांनीही या आधुनिक युगामध्ये आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ले केले। अशा अनेक हल्ल्यांपैकी देशाला हादरवणारा आणि जगाला दहशतवादी संघटनांची भयानकता दाखवणारा हल्ला होता 7/11 7/11। ती तारीख होती 11 जुलै 2006। 5 मिनिटात पश्चिम रेल्वेच्या 7 वेगवेगळ्या स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले आणि संपूर्ण मुंबई हादरली। या निर्घृण हल्ल्यात 209 त्यापेक्षा जास्त निष्पाप मुंबईकरांनी प्राण गमावले, 700हून अधिक जखमी झाले। कोणी आपला मुलगा, कोणी आई, बहीण, अनेक महिलांनी आपले पती, अनेक कुटुंबियांनी घरातले ज्येष्ठ या हल्ल्यात गमावले। मात्र 19 वर्ष 10 दिवस एवढा प्रचंड कालावधी उलटल्यानंतरही हे बॉम्बस्फोट कुणी घडवले, मुंबईचे नेमके गुन्हेगार कोण, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले। त्याचं कारण 2006 मधल्या या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष ठरवलंय। 2015 साली विशेष न्यायालयानं या प्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असाही आरोप या प्रकरणातल्या दोषींनी केला। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आजच्या या सुनावणीला आरोपींना येरवडा, नाशिक, अमरावती, नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी हजेरी लावली आणि उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला। मात्र त्याचवेळी या खटल्यामुळे, शिक्षेमुळे आयुष्याची गेलेली वर्ष, स्वतःला आणि कुटुंबियांना सहन करावा लागलेला बदनामीचा डाग, याची जबाबदारी कोणाची, हाही आरोपींचा सवाल आहे। पण याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7/11च्या या स्फोटात 200हून अधिक जीव गमावलेल्यांचे आणि 700हून जास्त जखमींचे खरे गुन्हेगार कोण? जर हे 11 जण निर्दोष असतील तर स्फोट घडवले कोणी आणि आता ते कुठे सापडणार? या इतक्या वर्षात मृतांच्या, जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश, निर्दोष आरोपींचा वाया गेलेला काळ, यंत्रणांच्या तपासावरचा खर्च, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? याच मुद्द्यावर आहे आजचा झिरो आवर आणि त्याचा प्रश्न आपण पाहायला जाऊयात आमच्या माझा पोल सेंटरला। पाहूयात आजचा प्रश्न, जो आहे हा। 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील सर्व 12 दोषींची निर्दोष मुक्तता होणं हे सरकारी यंत्रणांच्या अकार्यक्षमतेचं आणखी एक मोठं उदाहरण मानावं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता। एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हँडल्सवरती जाऊन या प्रश्नाला आपण कौल देऊ शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण हा कौल काय दिलाय तुम्ही लोकांनी, मंडळींनी, प्रेक्षकांनी, ते आपण पाहणार आहोत। दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे या 11 जणांना निर्दोष सोडताना उच्च न्यायालयानं म्हटलंय तरी काय, कोणते मुद्दे मांडलेत ग्राफिक्सद्वारे पाहूयात काय मुद्दे ते। साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। विचार करा, साक्षीदारांच्या साक्षीवरती हा प्रश्न आहे। स्फोटाच्या 100 दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेलं आहे। त्यामुळे गुन्हेगाराचं साधनच तपासणं शक्य नसेल तर गुन्हेगार ठरवणार कसा? बॉम्ब कसे होते तेच माहिती नाही तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही। आणि तपास संस्थांमधल्या या विरोधाभासामुळे 11 जण निर्दोष सुटले का असा प्रश्न निर्माण झाला। हा विरोधाभास काय आहे ज्यामुळे ही अशी जागा तयार झाली ज्याच्यातून हे 11 जण निर्दोष सुटलेले आहेत? पाहूयात ग्राफिक्सद्वारे पुन्हा एकदा। एक तपास संस्था ATS अँटी टेररिझम स्क्वॉड आणि दुसरी होती क्राईम ब्रँच। 2007चे बॉम्बस्फोट लष्कर ए तोयबानं सिमीमार्फत घडवले असं ATSचं म्हणणं होतं। क्राईम ब्रँचचं म्हणणं 2007चे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीननं घडवले। ATSचं म्हणणं होतं सिमीच्या 12 दहशतवादी बॉम्बस्फोट घडवले, तर क्राईम ब्रँचचं म्हणणं होतं सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटांची कबुली देण्यात आली आहे। ATSचं म्हणणं होतं बॉम्ब गोवंडीमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले। क्राईम ब्रँचचं म्हणणं आहे बॉम्ब शिवडीच्या फ्लॅटमध्ये बनवून नंतर लोकलमध्ये ठेवले। अर्थात असं असलं तरी आपल्याला कल्पना आहे, सत्र न्यायालयानं दिलेला निकाल त्याला मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवणं असलं तरी सुद्धा अजून पुढची सगळी निर्णय प्रक्रिया आहे। या निर्णयामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे। याचं कारण
की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि 2006 साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस ATSने आरोपी पकडले होते, पुरावे जमा केले होते, ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे. मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू. पण कोर्टानं आज दिलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या पाहूया. माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील. कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल. जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल. कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला, पुरावे काय कमी पडले का, काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल. पण मग असं होत असेल तर कुठंतरी त्यांच्या सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठं कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे. हा निकाल दुर्दैवी आहे. हायकोर्टमधून असा एक निकाल आहे की ज्यांना पकडलं त्यांच्यामध्ये कोणीही जबाबदार नाही तो बॉम्बस्फोटचा. तो मनात एक प्रश्न आहे की तो बॉम्बस्फोट घडवला कोणी. जो आमची जांच एजन्सी आहे त्यांच्या कामामध्ये काही कमी राहिलेली आहे का. दरम्यान आज निर्दोष मुक्तता किमान या मुंबई उच्च